friends, welcome once again. Today we are going to learn the writing skills section, and from this section the topic number 3.2 mind mapping. आज आपण माइंड मॅपिंग या रायटिंग स्किल विषयी माहिती घेणार आहोत. अ माइंड मॅप इज अ डायग्राम दॅट डिस्प्लेज इन्फॉर्मेशन व्हिज्युअली. एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती आकृतीच्या स्वरूपात मांडणे याला माइंड मॅपिंग म्हणतात. द सब्जेक्ट ऑफ अ माइंड मॅप इज ऑलवेज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द मॅप. या आकृतीच्या सेंटरला माइंड मॅपचा जो सब्जेक्ट आहे, आपल्याला दिलेला जो विषय आहे तो ठेवायचा असतो. फ्रॉम देअर रिलेटेड आयडियाज अँड कीवर्ड्स ब्रँच आउट इन ऑल डायरेक्शन्स. आणि तिथून जो काही विषय आहे आपला, त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे शब्द असतील किंवा आयडियाज असतील, त्या ब्रँच आउट होतात, म्हणजेच त्याला फांद्या फुटतात. इन ऑल डायरेक्शन्स, सगळ्या डायरेक्शन्समध्ये. मुख्य विषय केंद्रस्थानी घेऊन त्यापासून फांद्या फोडून त्या विषयाची माहिती अगदी थोडक्यात फांद्याच्या स्वरूपात लिहिणे यालाच माइंड मॅपिंग असं म्हणतात. एखाद्या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या विषयाशी संबंधित जे विचार आपल्या मनात येतात ते फांद्यांच्या स्वरूपात मांडणे म्हणजेच माइंड मॅपिंग होय. फांद्यांच्या ठिकाणी वेगवेगळे आकार जसे की बाण, रेषा, फुगे, बॉक्सेस इत्यादी वापरून आपली माहिती आपण लिहू शकतो. दिलेल्या पॅरेग्राफमधील माहिती संकलित करून ती ट्री डायग्रामच्या स्वरूपात वेगवेगळे आकार वापरून लिहायची असते. आपण ट्री डायग्रामचा प्रश्न माहिती आहे आपल्याला की मुख्य विषय वर लिहून त्याच्यापासून अशा ब्रँचेस खाली घेतात आणि त्या ब्रँचेसच्या आणखी काही माहिती असेल तर त्याला आणखी सब ब्रँचेस म्हणजे इतर आणखी फांद्या, ट्विग्स अशा आपण तयार करून त्याची माहिती लिहित असतो. यामध्ये मात्र मुख्य विषय सेंटरला ठेवून सगळ्या बाजूंनी आपल्याला माहिती लिहिता येते. यामध्ये या प्रश्नात आपल्याला एक विषय देऊन त्यावर माइंड मॅपिंग करून ते फांद्याच्या स्वरूपात लिहून त्यावर एक पॅराग्राफ देखील लिहायला सांगितला जातो. कधी कधी प्रश्नामध्ये आपल्याला विषय फक्त देतात एका ओळीचा आणि मग आपण त्या विषयानुसार माइंड मॅप तयार करून आपण त्याचं एक्सप्लेन करणे पॅराग्राफच्या स्वरूपात हे सुद्धा सांगितलं जातं. किंवा मग विषय देण्याऐवजी एक पॅराग्राफच दिला जातो आणि त्यावर माइंड मॅपिंग करा असं सांगितलं जातं. आपण दोन्ही प्रकारची उदाहरणं पाहूयात. हे आपल्या टेक्स्ट बुकमध्ये आपल्याला दिसेल 3.2 डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. शाळेमध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे म्हणजेच नवनिर्माण क्षमता जी विद्यार्थ्यांमध्ये आहे ती मारली जाते काय. माइंड मॅपिंग हे आपल्याला त्यासाठी शिकणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या विषयाच्या संदर्भात काय काय माहिती येते हे माइंड मॅपिंगमधूनच आपल्याला शिकता येऊ शकतं. आईस ब्रेकर्समध्ये आपल्याला एक झाड दिलेलं आहे आणि त्याचा माइंड मॅप जो आहे तो कसा तयार करायचा. जर बघा, झाडाच्या ठिकाणी मेन आयडिया आहे असं समजा आणि मग त्या झाडाला कुठेही जशा फांद्या फुटतात तशा फांद्या आपल्याला त्या विषयाच्या संदर्भातल्या माहितीच्या फांद्या आपल्याला लिहायच्या असतात. मग काही फांद्यांना उपफांद्या म्हणजे छोट्या फांद्या असतात, त्याला ट्विग म्हटलं जातं. तर आणखी काही त्याविषयी माहिती आपल्याला लिहिता येते का हे लिहू शकतो आपण. रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट और टायटल ऑफ युअर ओन. समजा आपण मेन आयडियाच्या ठिकाणी आपल्या मनातला एखादा विषय घेतला, समजा लिटरेचर, साहित्य. मग ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. मग याच्यामध्ये साहित्याचे कुठले कुठले प्रकार आहेत. तर एक ब्रँचला आपण समजा प्रोज लिहिलं, दुसऱ्याला पोएट्री लिहिलं, मग तिसरी ब्रँच समजा आपण नॉवेल लिहिलं. मग नॉवेलचे आणखी 2 प्रकार, फिक्शनल, नॉन फिक्शनल म्हणजेच काल्पनिक किंवा अकाल्पनिक. अशा पद्धतीनं ट्विग त्याच्या आपण लिहिल्या.
तर अशी माहिती एखाद्या दिलेल्या विषयाच्या संदर्भात लिहिणे म्हणजेच त्याचा माइंड मॅप तयार करणे. ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस. आपल्या टेक्स्ट बुकचंच आपण जर माइंड मॅप केला तर मेन आयडिया म्हणजे 12th इंग्लिश बुक. मग त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत? प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल्स आणि ड्रामा. तर मग आपण जे आत्ता अभ्यासतोय रायटिंग स्किल्समध्ये आपण याआधी समरी रायटिंग पाहिलं, त्यानंतर आत्ता आपण माइंड मॅपिंग बघतोय, त्यानंतर आपण नोट मेकिंग बघणार आहोत. ह्या वेगवेगळ्या फांद्या झाल्या त्या ब्रँचच्या. तर अशा पद्धतीनं माइंड मॅप आपल्याला लिहायचा असतो. कम्प्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस ऑर बलून्स with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow. आणि मग इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट माइंड मॅपच्या पद्धतीनं पूर्ण करायचा आहे. जे काही फुगे दिलेले आहेत ते आपल्याला त्या फुग्यांच्या स्वरूपात आपली माहिती लिहायची आहे. प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. तुम्ही काय तयारी करताय HSCच्या परीक्षेसाठी? मग थोरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स असं एक दिलेलं आहे. तुम्ही काळजीपूर्वक पुस्तकं वाचत आहात हे एक आहे. त्यानंतर मग इतर माहिती आपल्याला भरायची आहे. एकामध्ये आपण लिहू शकतो की सोल्विंग मोर अँड मोर एक्झाम्पल्स. त्यानंतर आपण लिहू शकतो प्रिपरेशन बाय रायटिंग द आन्सर्स हे लिहू शकतो. त्यानंतर आणखी आपण असं लिहू शकू की टेकिंग द हेल्प ऑफ टीचर्स. त्यानंतर आणखी एक घटक आपण म्हणजे आपण अभ्यास कसा करतोय हे सगळी माहिती आपल्याला प्रत्येक फुग्याच्या स्वरूपात लिहायची आहे. वॉचिंग यूट्यूब इन्फॉर्मेशन रिलेटेड विथ दॅट सब्जेक्ट हे सुद्धा आपल्याला एकामध्ये लिहिता येईल. त्यानंतर आणखी एकामध्ये आपल्याला कशी तयारी करताय हे लिहायचं आहे. तर त्यामध्ये आणखी आपल्याला रीडिंग गाईड्स असं पण म्हणता येईल. गाईड्सचा उपयोग करून मी काही घटक समजून घेतो आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला माइंड मॅपमध्ये त्या विषयाशी संबंधित सगळी माहिती लिहायची असते. आता आणखी आपण यानंतर दुसरं उदाहरण बघूया. इथे सब्जेक्ट दिलेला आहे वॉटर. वॉटर विषयी काय काय माहिती आपल्या मनात येते? समजा असा पाणी याविषयी आपल्याला काय काय लगेच पाणी म्हटल्याबरोबर येतं मनात? त्याच्या फांद्या दिलेल्या आहेत बघा. रिव्हर नदीचं पाणी, ओशन समुद्राचं पाणी किंवा महासागराचं पाणी. त्यानंतर युजेस ऑफ वॉटर पाण्याचे युजेस काय आहेत. त्यानंतर रेन वॉटर पावसाचं पाणी. स्टेट्स ऑफ वॉटर स्टेटस ऑफ वॉटर पाण्याचं स्वरूप कसं आहे, दर्जा काय आहे. लेक्स तळे आहेत ते. फ्रेश वॉटर कुठून मिळतं ते आहे. केमिकल कॉम्पोजिशन वॉटरचं ही सगळी माहिती पाणी म्हटलं की आपल्या मनात येते. मग आपण याच्यात युजेस ऑफ वॉटरमध्ये आणखी त्याला ब्रँचेस लिहू शकतो. वॉटर इज युज्ड फॉर ड्रिंकिंग एक ब्रँच होईल. वॉटर इज युज्ड फॉर वॉशिंग. त्यानंतर युज्ड फॉर फॅक्टरीज असंही म्हणता येईल. तर हे आपण माइंड मॅप वॉटर या विषयाचा असा तयार करू शकतो. त्याचबरोबर बर्थडे पार्टी असा जर विषय असेल दिलेला तर मग बर्थडे पार्टी म्हटल्यानंतर काय काय आपल्या मनात येतं बघा. वेगवेगळ्या इथे ट्विग्स दिलेल्या आहेत, फांद्या दिलेल्या आहेत, ब्रँचेस. इन्व्हिटेशन कुणाकुणाला द्यायचं? फ्रेंड्स, फॅमिली, नेबर्स. त्यानंतर मेनू काय असेल? केक, फूड अँड बेवरेजेस. त्यानंतर डेकोरेशन काय असेल? थीम पोस्टर्स, बलून्स. त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट्स काय असतील? परफ्युम्स, गिफ्ट वाउचर्स. त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीज काय काय होतील? गेम्स होतील, कराओके, म्युझिक अँड डान्स होईल. व्हेन्यू काय ठिकाण काय असेल? होम, मिनी हॉल, आउटडोअर्स, रेस्टॉरंट. तर अशी माहिती एखाद्या विषयाच्या संदर्भात माइंड मॅपमध्ये लिहिता येऊ शकते. आणखी एक उदाहरण बघा. प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्ट. इंग्रजी विषयाची तयारी कशी करायची? मग वेगवेगळ्या फांद्या बघा. प्रोज, नॉवेल, पोएट्री, रायटिंग स्किल्स. पोएट्री म्हटलं तर पोएटिक डिव्हायसेस, ॲप्रिसिएशन,
नॉवेल म्हटलं तर कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट, स्टाईल, प्लॉट. त्याचबरोबर प्रोज म्हटलं तर ग्रामर, वोकॅब्युलरी, सिनोनिम, अँटोनिम. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस ग्रामरमध्ये, रिपोर्टेड स्पीच ग्रामरमध्येच, रायटिंग स्किलमध्ये माइंड मॅपिंग, SOP. त्याचबरोबर व्हर्च्युअल मेसेजेस, ग्रुप डिस्कशन. तर अशा पद्धतीनं आपण प्रिपरेशन फॉर द इंग्लिश सब्जेक्ट या विषयाचा माइंड मॅप तयार करू शकतो. आणि यानंतर आपण आणखी एक उदाहरण बघूया की राईट अ पॅरेग्राफ ऑन द माइंड मॅप यू हॅव कम्प्लिटेड. तुम्ही तयार केलेल्या एका माइंड मॅप विषयी पॅरेग्राफ लिहा. मग तो माइंड मॅपचा विषय आहे इन्फेक्शियस डिसीजेस. आणि मग तुम्ही या इन्फेक्शियस डिसीजेसचा माइंड मॅप तयार केला तर आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. स्प्रेड कसे होतात डिसीजेस, टचिंग इन्फेक्टेड सरफेसेस. सध्या आपण बघतोय की कोरोनासारखा एक इन्फेक्शियस डिसीज आलेला आहे जो कुठेतरी अशा सरफेसला आपण टच केलं आणि तिथे जर तो इन्फेक्टेड पर्सननं टच केलेला असेल किंवा त्याचे ते व्हायरसेस पडलेले असतील तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. ड्रॉपलेट्स ट्रान्समिटेड थ्रू स्नीझिंग अँड कफिंग. शिंकांमधून किंवा खोकल्यामधून ड्रॉपलेट्स त्या विषाणू तिथे पडलेले असू शकतात. त्याचबरोबर डोअर नॉब्स, त्याचबरोबर हँडरेल्स, स्टेअर केसेस अँड एलिव्हेटर्स. लिफ्टमध्ये असेल, जिन्यामध्ये असेल, दरवाजे असतील, या सगळ्यामधून आपण टच केल्यानंतर ते काय होऊ शकतं, स्प्रेड होऊ शकतो, तो डिसीज पसरू शकतो. त्याचबरोबर कॉन्टॅक्टमधून होतो, प्रायमरी कॉन्टॅक्ट, सेकंडरी कॉन्टॅक्ट. प्रिकॉशन्स काय घ्यायचे, दुसरी ब्रँच दिलेली आहे. कफ ऑर स्नीज इन टू युअर अप्पर स्लीव. आपण अशा पद्धतीनं शिंक आल्यानंतर करणं किंवा खोकणं हे प्रिकॉशन्समध्ये येईल. डू नॉट स्नीज ऑर कफ विदाउट कव्हरिंग द माउथ. मास्क लावल्याशिवाय हे करायचं नाही, खोकायचं नाही किंवा शिंकायचं नाही. वॉशिंग हँड्स विथ सोप फॉर 20 सेकंड्स. 20 सेकंदापर्यंत हे करायचं, हात धुवायचा. युजिंग अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर वापरायचं. विअर मास्क. हे सगळे प्रिकॉशन्स आहेत. म्हणजेच माइंड मॅप करताना प्रिकॉशन ही एक ब्रँच झाली आणि त्याच्या ट्विग्स ज्या आहेत त्या एवढ्या सगळ्या झाल्या. त्यानंतर कंटेनमेंट म्हणजेच तो भाग कोणता असेल तर काय करता येईल त्यासाठी, तर टेस्टिंग करता येईल, सेल्फ आयसोलेशन करता येईल, त्यानंतर क्वारंटाईन होता येईल, कीपिंग प्रोबॅबल केसेस अंडर ऑब्झर्वेशन, त्या केसेसवरती ऑब्झर्वेशन ठेवता येईल, लॉकडाऊन करता येईल, त्यानंतर हॉस्पिटलायझेशन होईल, दवाखान्यात भरती होणे, ट्रीटमेंट असेल. फॉर मोस्ट ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस वॅक्सिन्स अँड मेडिसिन्स आर अवेलेबल. अनेक आजारावर आहेत. सो फार नो वॅक्सिन नॉर एनी स्पेसिफिक मेडिसिन अवेलेबल फॉर COVID-19. सोशल डिस्टन्सिंग, स्टे होम, स्टे सेफ. येस, ही सगळी माहिती आपल्याला त्या ट्विग्सच्या स्वरूपात लिहिता येईल. आणि नंतर द गिवन फिगर इज माय माइंड मॅप अबाउट इन्फेक्शियस डिसीजेस. The four main ideas are the above given figure is my mind map about infectious diseases. The four main ideas are the spread, precautions, treatment and containment of such infectious diseases. The best way to check the spread of infection is the practice of personal hygiene and social distancing. Maintenance of proper civic sense is called upon from each citizen. Containing the disease becomes a challenge when diseases like COVID-19 breaks out. Lack of vaccine or specific medicine makes the situation very grave. Self-isolation, quarantine, and in extreme situations, lockdown, etc. are practiced to curtail the community spread of the contagion. A sudden spike in the cases
put great strain on the healthcare system, authorities try to circumvent the spike by flattening the curve of the spike. Whenever there is a pandemic, it is the duty of the citizens to help the authorities by obeying all the directives. तर अशा पद्धतीनं आपण या माइंड मॅप विषयी पॅराग्राफ लिहू शकतो. आज आपण माइंड मॅप याविषयी माहिती घेतली आहे. व्हिज्युअल स्वरूपात, आकृतीच्या स्वरूपात एखाद्या विषयाची माहिती मुद्दे हे ब्रँचेसच्या किंवा वेगवेगळे आकार वापरून लिहिणे हे माइंड मॅपमध्ये येतं आणि आपल्याला त्यावरती पॅराग्राफ देखील तयार करायचा असतो. तर आज आपण माइंड मॅप विषयी शिकलेलो आहोत. या नंतर आपण याविषयी आणखी काही उदाहरणं उद्या बघूया. धन्यवाद.